नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी वयस्कर सिनियर सिटीजनसाठी सुरक्षित ठेव व गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी असे विचार करीत असाल तर मी माझे मत तुम्हाला सांगणार आहे. सर्वांना योग्य सल्ला व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. पहिली गुंतवणूक म्हणजे पोस्ट ऑफिस. आज आपण रिटायर्ड झाल्यानंतर आपणाकडे फंड, PPF फंड किंवा ग्रॅज्युइटी किंवा ही रक्कम आलेली असल्यास पोस्टाच्या 2 स्कीम चांगल्या आहेत. सरकारी आहेत, केंद्र सरकारच्या स्कीम आहेत काय. तर असे माझे मत आहे. पहिली म्हणजे MIS म्हणजे मंथली इन्कम स्कीम. आणि ज्यामध्ये आपणास 1000 रुपयापासून ते 15 लाखापर्यंत पती पत्नी गुंतवणूक करू शकतात. म्हणजे जॉईंट अकाउंटमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. तर त्यातून तुम्हाला मिळणारे व्याज हे 7.2 मंथली असेल काय. आणि 5 वर्षाकरता ते 5 वर्षाकरता गुंतवावे लागतील असा. आणि दुसरी स्कीम त्यांची आहे ती म्हणजे दुसरी स्कीम 30 लाख गुंतवल्यास तुम्हाला 30 लाख गुंतवल्यास आपणास वार्षिक 2,46,000 व्याज मिळेल. आणि त्रैमासिक स्कीम आहे. एव्हरी 3 मंथ्स तुम्हाला व्याज मिळेल 61,500 रुपये. पण सब्जेक्ट टू TDS आहे. आणि सिनियर सिटीजनना 50,000पर्यंत TDS माफ आहे. त्याच्या पुढील व्याजाचा आपल्याला 10% व्याजाने TDS सरकार कापते. पण आपण 15G फॉर्म भरल्यास, पोस्टामध्ये दिल्यास मार्च